60 मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस पुराच्या पाण्यात कोसळली। पण पुढे जे घडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। गोदावरी नदीला नाशिकमध्ये महापूर आलाय। पूर परिस्थिती निर्माण झाली। संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू असतानाच आज सकाळी एक अत्यंत भयानक घटना समोर आली। नेहमीप्रमाणे 60 मुलांना घेऊन निघालेली एक पिवळ्या रंगाची स्कूल बस एका गावाच्या पुलाजवळ पोहोचली। प्रचंड पाण्याचा प्रवाह पाहून लहान कार आणि दुचाकी स्वार पाठीमागेच पुलाच्या मागे थांबले होते। कुणी पुढे जाण्याची हिम्मत करत नव्हती, पण बसच्या ड्रायव्हरने धाडस करत गाडी थेट पुलावर घातली। कित्येक वर्षापासून दर पावसाळ्यात हा ड्रायव्हर मुलांना सुरक्षितपणे घेऊन यायचा, पण त्याला कल्पना नव्हती की त्याचा 20 वर्षाचा अनुभव पुढे शून्य ठरणार आहे। बस पुलाच्या अगदी मधोमध पोहोचली। पाठीमागचे लोक ओरडत होते, अरे थांब, पण तो थांबला नाही। पण पुढे अचानक जे घडलं त्याने त्या 20 वर्षाच्या अनुभवी ड्रायव्हरचे अक्षरशः डोळे पांढरे झाले। तब्बल 1 तास तो काळजाचा ठोका चुकावणारा थरार एका गावकऱ्याने कॅमेऱ्यात कैद केला। जेव्हा हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकला तर तो काही मिनिटातच करोडो लोकांनी पाहिलाय। इंस्टाग्रामवर रेकॉर्ड मोडलंय असा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे। खरं तर त्या बसच्या खिडकीमधून वाचवा वाचवा असा आवाज येत होता। 1 तास सगळं चाललं होतं, सगळ्यांना वाटलं सगळं संपलं, पण शेवटच्या 5 सेकंदात असा काही चमत्कार घडला की ज्याचा स्वप्नातही कुणी विचार केला नसेल। मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? त्या 60 चिमुकल्या मुलांचं पुढे काय झालं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये? त्या ड्रायव्हरने शेवटच्या काही सेकंदात असं काय केलं की ज्यामुळे हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना घडली गोदावरी नदीकाठच्या एका छोट्याशा गावात। सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे 5 ते 6 गावातील लहान मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी एक पिवळी बस निघाली होती। खरं तर पावसाचा रेड अलर्ट त्या ठिकाणी होता। काही ठिकाणी पूर परिस्थिती होती। शाळांना सुट्ट्या देखील देण्यात आल्या होत्या, पण काही शाळांनी शाळा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता। आणि त्या दिवशी कुणाला माहिती नव्हतं, त्या शाळा प्रशासनाला माहिती नव्हतं की ही शाळेची जी शेवटची बस आहे तर ती शेवटची ठरेल। बसमध्ये बसताच खरं तर तो दिवस अत्यंत विचित्र होता। थोडाफार तुरळक पाऊस सुरू, मधीच पाऊस बंद व्हायचा। ड्रायव्हर देखील सकाळी जेव्हा घरून निघला होता त्याने विचार केला नव्हता की हा त्याचा शेवटचा दिवस असेल। तो एका गावात गेला, 5 मुलं बसली, दुसऱ्या गावातून 6 मुलं घेतली। असं करत 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 जवळपास 60 मुलं भरत आली आणि शेवटी एक चिमुकली 5 वर्षाची मुलगी गाडीमध्ये बसणार होती। ड्रायव्हरने तिथे जाऊन गाडी थांबवली। 5 वर्षाची चिमुकली मुलगी तिथे गाडीमध्ये चढली आणि ड्रायव्हरला जवळ जाऊन म्हणाली, मामा आज माझा वाढदिवस आहे, आज माझा बर्थडे आहे, त्यामुळे आज मला लवकर घरी जायचंय। बसमधील इतर लहान मुलांनी देखील ती टाळ्या वाजून हॅपी बर्थडे म्हटलं। ती मुलगी आनंदाने फुलून गेली आणि ती म्हणाली, आज माझा बर्थडे आहे, माझा केक कापल्यानंतर उद्या मी तुम्हाला केक घेऊन येणार। आता सगळेजण खुश होते, पण कोणाला माहिती नव्हतं की कदाचित हा वाढदिवस शेवटचा ठरेल, कारण की पुढे महाभयंकर भीतीमध्ये याचं रूपांतर होणार होतं। रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता। गोदावरी नदी ओसंडून वाहत होती। काही गावं पाण्याखाली गेली होती, तर नाशिक शहरामध्ये अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण झाली होती। सकाळी जेव्हा बस गावातून निघाली तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी ड्रायव्हरला इशारा दिला होता की पुलावरून पाणी वाहतंय, पुढे जाऊ नका। पण अचानक झालं असं, ड्रायव्हरला वाटलं इथून मागं फिरावं, पण झालं उलटच। 10 मिनिटांसाठी पाऊस अचानक थांबला आणि ड्रायव्हरला वाटलं की पाणी ओसरलं आहे आणि त्याने ती बस तशीच पुढे नेण्याचा निर्णय घेतला। ड्रायव्हरने पाऊस थांबल्याचं पाहून बस पुलावर घालणार होता। पुलाच्या पुढे गेल्यानंतर एक प्रचंड असा प्रसंग घडणार होता की ज्याने सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसणार होता। पण 20 वर्षाचा अनुभवी ड्रायव्हर जो कायम त्याच भागातून जात होता, त्याला माहिती होतं की मी बरोबर सगळं करेल, पण त्याचा 20 वर्षाचा अनुभव शून्य होणार होता आणि पुढे जे घडणार होतं त्याने सगळ्यांना हादरा बसणार होता। आता हळूहळू जेव्हा बस त्या गावातून निघाली, त्या गावातून आता ज्यावेळेस शाळेकडे जाण्यासाठी 5 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं आणि त्याच अंतरामध्ये एक छोटंसं गाव लागत होतं आणि त्या गावामध्ये एक छोटासा दगडी पूल होता। आता तो दगडी पूल खूप जुना होता। बऱ्याच वेळा पुलाचं पावसाचं पाणी आलं की त्याच्यावरून पाणी वाहू लागायचं आणि त्या पुलाला छोटे बॅरिकेड्स देखील होते, पण ते बॅरिकेड्स अत्यंत कमी उंचीचे होते, त्यामुळे बऱ्याच वेळा लोक तिथून जाणं टाळायचे। 20 किलोमीटर लांबचं अंतर घेऊन हायवेहून जायचे, पण ड्रायव्हरनं निर्णय घेतला होता की आता पाऊस थांबलाय, ताबडतोब आपण तिथे जाऊया। बस आता हळूहळू त्या ठिकाणी पुलापाशी गेली होती।
बस आता पुलापाशी गेल्यानंतर त्याने पाहिलं की हळूच थोडंसं पाणी पुलावरून वाहताना दिसलं. पुलाच्या जवळपास पुलावरून 1 फूट जवळपास पाणी वर गेलेलं दिसत होतं. त्याने पाहिलं की जवळपास काही मोटारसायकल चालक, काही कार चालक बाजूला थांबले होते. त्यानेच बस शेजारी थांबून एका कार चालकाला विचारलं देखील की पाणी ओसरतंय की वाढतंय. तर तो म्हणाला पाणी कदाचित वाढणार आहे असं म्हणून आम्ही थांबलोय. पण त्यातल्या त्यात तेवढ्यात एक कार तिथे पुढे निघून गेली. आता त्याला भरोसा पटला होता, कार गेली म्हणजे आपण जाणार, पण त्याचा हाच अंदाज चुकणार होता. बस पुलाच्या पुढे पुढे सरकली. आता बस हळूहळू पुलाच्या मध्यभागी पोहोचली. तेवढ्यात वरच्या बाजूनं पुराचं पाणी प्रचंड वेगानं आलं. वरच्या डोंगरावरून एक लाल चटूक पाण्याचा वेग प्रचंड लोट पुढे आला. पुलाच्या उजव्या बाजूनं संरक्षण कठडा आधीच कमकुवत झालेला होता. पुराच्या पाण्यामुळे ड्रायव्हरला अंदाज आला नाही. अखेर त्याने काय केलं, तो पुराच्या मधोमध आला. तेवढ्यात पुरा अक्षरशः काही सेकंदात पाण्याची जी उंची 1 फूट पुलावर होती तर ती जवळपास 4 ते 5 फूट आली. आता तो घाबरला होता. त्याने तणावाखाली येऊन ड्रायव्हरचं जे स्टिअरिंग होतं, गाडीचं स्टिअरिंग त्याने उजवीकडे वळवलं आणि एका क्षणात मोठा कट असा आवाज झाला आणि बसचं उजवं चाक थेट पुलावरून खाली पाण्यामध्ये तरंगलं. बस एका बाजूला 20 अंशात कलंडली होती. 60 मुलांचा भर आता ती बस जमिनी जवळपास त्या पाण्यामध्ये 2 फूट उंच त्या ठिकाणी तरंगताना दिसू लागली होती. चालकानं घाबरून ब्रेक दाबला पण इंजिन बंद पडलं होतं. खिडकी घालून खाली पाहिलं तर उफाळणारी गोदावरी नदी महाकाळासारखी वाहत होती. ही बातमी आता हळूहळू वाऱ्यासारखी पसरली. आसपासचे जे मोटारसायकल चालक आणि कार चालक होते ते ओरडू लागले. पण त्यांनी ताबडतोब मुलांच्या पालकांना फोन केले आणि अक्षरशः काही लोक धावत धावत तिथे आले. आता काही पालक जमा झाले होते. जवळपास 15 ते 20 मिनिटातच अक्षरशः पुलाच्या दोन्ही बाजूला इतकी गर्दी झाली होती की अक्षरशः उभा राहायला जागा नव्हती. पालक जीवाच्या आकांतानं रडू लागले. काही बाप पुराच्या पाण्यात उडी मारून पुलाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्याचा वेग पाहून गावकऱ्यांनी त्यांना धरून ठेवलं. पालकांच्या चेहऱ्यावर आता काय होतंय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बस एका बाजूला कलंडली होती. मुसळधार पाऊस आता पुन्हा सुरू झाला होता. ड्रायव्हर चावी फिरून गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा चालू केलं, गाडी चालू होईना. दुसऱ्यांदा चालू केलं, तिसऱ्यांदा चालू केलं. इंजिन मधून फक्त धूर बाहेर होता, कारण की सायलेन्सर मध्ये पाणी गेलं होतं. पावसाचा जोर इतका वाढला की अक्षरशः आता काय होईल कोणाला कळत नव्हतं. बसच्या आतमध्ये पाण्याचे लोट आता खिडकीपर्यंत पोहोचू लागले होते. अक्षरशः आता सगळ्यांच्या भीती त्या ठिकाणी पसरली होती. आता त्याला ड्रायव्हरला देखील समजलं होतं की माझ्या चुकीमुळे या लोकांचा जीव त्या ठिकाणी धोक्यात आलाय. पण म्हणतात ना, शेवटच्या क्षणी अशावेळी काहीतरी घडतं. आता NDRFची टीम आणि इतर टीम यायला फार उशीर होता, कारण की अत्यंत निर्जन स्थळी घडलेली घटना होती. अखेर तो म्हणाला अक्षरशः 10 वेळा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण गाडी स्टार्ट होत नव्हती. पण शेवटचा प्रयत्न तो करणार होता आणि त्या प्रयत्नात जो चमत्कार घडणार होता त्याने सगळ्यांना धक्का बसणार होता. आता तो गाडी स्टार्ट करत होताच, पण तेवढ्यात एक दुसरं मोठं संकट आलं. ते म्हणजे एक प्रचंड मोठं झाड जे होतं, एक झाडाचा तुटलेला 15 ते 20 फूट लांबीचा एक झाडाची भली मोठी फांदी समोर येताना दिसली. ते लाकूड आता तिकडे येत होतं. ते लाकूड जर बसला धडकलं असतं तर कदाचित ती जी बस आहे तर ती पुलावरून थेट नदीच्या पात्रात कोसळली असती आणि ती बस कुणालाच भेटली नसती. अक्षरशः आता ते जे झाड होतं ते 10 फुटावर आलं, 5 फुटावर आलं, त्यानंतर 3 फुटावर आलं. आक्रोश होऊ लागला. अक्षरशः ड्रायव्हरनं डोळे मिटले, देवाचं नाव घेतलं आणि पूर्ण ताकदीनं गाडीची चावी फिरवली आणि त्याचं नशीब अक्षरशः गाडीच्या इंजिनने मोठा आवाज केला आणि इंजिन चालू झालं. शेवटच्या सेकंदात इंजिन सुरू झालं. अक्षरशः डाव्या चाकाला पूर्णतः पॉवर मिळाली आणि अक्षरशः पाण्यात तरंगलेलं उजवं चाक देखील हवेतच फिरलं. पण डाव्या चाकाने पुलाचा सिमेंटचा भाग घट्ट पकडला आणि पूर्ण बस एका झटक्यात पूर्णतः पुलावर आली आणि अक्षरशः ते जे झाड होतं ते किंचितचा स्पर्श करून वेगात निघून गेलं आणि त्या क्षणी ड्रायव्हरनं गाडी पुणे वेगानं ओढली. बसच्या पुलाचा तो धक्कादायक भाग ओलांडून सुखरूप दुसऱ्या बाजूच्या कोरड्या रस्त्यावरती गाडी येऊन थांबली. बस थांबताच ड्रायव्हरनं स्टिअरिंगचं डोकं टेकून तो ढसाढसा रडायला लागला. किनाऱ्यावर उभे असणाऱ्या पालकांनी धावत जाऊन बसचं दार उघडलं आणि मुलांना बाहेर काढलं. काही वेळात ती टीम आली आणि चालकाने शेवटच्या क्षणी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सगळ्यांचा जीव वाचला. चालकाच्या धैर्याचं देखील त्यांनी कौतुक केलं, पण ड्रायव्हरला समज देऊन सोडण्यात आलं. तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा.